नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे सरासरी टाइप 3। माझा सरासरी टाइप 1 टाइप 2 हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सरासरी टाइप 3 हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल। बघा, आता तुम्हाला या टाइपची उदाहरणं, ठीक आहे, सरासरी टाइप 3 बघा, हे जे उदाहरण विचारलं तुम्हाला, तर हे उदाहरण तुम्हाला ग्रामसेवक परीक्षेत विचारलं गेलेलं आहे। ठीक आहे, आता आपण बघू सरासरी टाइप 3। माझा टाइप 1 टाइप 2 हा व्हिडिओ अवश्य बघा आणि माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राइब अवश्य करून घ्या। बघा, आता काय होतं आपला 5च्या पहिल्या 6 गुणांकाची सरासरी किती। बघा, 5च्या पहिल्या 6 गुणांकाची म्हणजे पहिल्या 6 गुणांकाची म्हणजे काय, तर 5 1 5 5 2 10 म्हणजे 5च्या पटीतले, 5च्या पटीतला म्हणजे पहिले पाहिजेत। इथं काय लिहिलं आहे, 5च्या पटीतले पहिले 6 गुणांक म्हणजे 5 1 5 5 2 10 15 20 25 30 हे काय 5चे गुणांक आहेत। म्हणजे 5चा पाळा म्हणजे पहिला गुणांक कोणता आहे 5, दुसरा गुणांक कोणता आहे 10, तिसरा कोणता आहे 15, चौथा कोणता आहे 20, पाचवा कोणता आहे 25, सहावा कोणता आहे 30। कळलं का तुम्हाला याचा अर्थ काय येतं। बघा, 5च्या पहिल्या 6 गुणांकाची सरासरी किती। तर बघा, 5चे 6 गुणांक कोणते आहेत 5 10 15 20 25 30 हे याचे 6 गुणांक आहेत। याची आपल्याला सरासरी काढणार आहे। तर सरासरी तुम्हाला हमेशा असं लिहायचं काम नाही पडलं पाहिजे। 5चा पहिला गुणांक कोणता 5 1 5 आणि 5चा 6वा गुणांक म्हणजे काय 5 6 30 हा याचा 6वा गुणांक आहे। आपण सरासरी काढताना बघा काय करू, सरासरी काढणार आपल्याला याची, तर सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या। ठीक आहे, हे आपलं सूत्र आहे, भागेला 2। हे आपण टाइप 2 मध्ये बघितलं आहे। ठीक आहे, मग 5चा पहिला गुणांक कोणता आहे 5 5 1 5 हा पहिला गुणांक आणि शेवटचा कोणता तर 5 6 30 म्हणजे आपला शेवटचा गुणांक म्हणजे किती 30 भागेला 2। 30 आणि 5 35 भागेला 2। व 35ला जर दोन्ही भाग दिला तर काय होते 17.5 ही आपली सरासरी आहे। बघा, आता आणखी एक उदाहरण आहे, 6च्या पहिल्या 5 गुणांकाची सरासरी किती। आता काय 6च्या पहिल्या 5 गुणांकाची म्हणजे 5 गुणांकाची म्हणजे काय 6च्या पटीतील पहिल्या 5 संख्या यायची आपल्याला पाहिजे सरासरी। मग 6च्या पटीतील पहिली कोणती आहे तर 6 6 1 6 आणि पाचवी कोणती आहे तर 6 5 30। कळलं का तुम्हाला, 6 1 हे पहिली म्हटलं तर 6 1 6 आणि पाचवी म्हटलं तर 6 5 गुणिले 5 करा 6 5 30। आपल्याला मधल्या संख्येची काही आवश्यकता नाही, या मधल्या संख्येची आवश्यकता होती का नाही, मग परत परत लिहायचं आपल्याला कामही नाही। मग 6च्या पहिल्या 5 गुणांकाची सरासरी किती। मग सरासरी बद्दल तुम्हाला सांगितलं, सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे काय तर पहिली संख्या काय आपली पहिली आहे 6, पहिली संख्या कोणती आहे 6, 6 अधिक शेवटची कोणती आहे 30 भागेला 2। बघा, आता 30 आणि 6 36 भागेला 2, 36 भागेला 2 म्हणजे किती 18 हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपण सरासरी टाइप 3 हा व्हिडिओ बघितला। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणखी तुम्हाला काही प्रॉब्लेम जर आला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तर मला अवश्य कमेंट करा।